तनिषा? हो. अरे पण ती काय करत होती तिथे? हे बघ, ती तिथे काय करत होती माहित नाही, पण त्या दोघांना मी अशा अवस्थेत बघितलंय ना, हे जर का तुला सांगितलं तर तुझ्या पायाखालची जमीन सरकेल. म्हणजे इंद्रा आणि तनिषाला मी रोमॅन्स करताना बघितलंय. काय बोलतोयस तू? हे कसं शक्य आहे? जे अशक्य आहे ना ते शक्य करून दाखवलं इंद्राने. गेस व्हॉट, हे सगळं मी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलंय. अरे पण तू त्या इंद्राला संपवलं का नाहीस अजून? तू बेअक्कलीस का ग उर्मिला? मी जर का इंद्राला संपवलं असतं तर तो एकटा मेला असता. राणीचं काय? पण हे सगळं जेव्हा राणीला कळेल तेव्हा दोघंही मरतील. आणि या दोघांना ना असं तडफडताना बघण्यात का आनंदाना दुसरं कशातच नाहीये. करेक्ट बोलतोस विक्रांत तू. इंद्राला मारण्यापेक्षा तुझा हा प्लॅन मस्त आहे. बघ ना, इंद्राचं अफेअर ते इंद्रासमोर आणि घरच्यांसमोर जर उघडकीस आलं ना तर सगळेजण तुटतील, उद्ध्वस्त होतील, सगळेजण क्षणोक्षणी मरतील. आणि त्यांना असं मरताना बघून आपल्याला खूप मजा येईल. आता तू तिकडून आलीस की आधी मला भेट. हो, मग आपण मस्त सेलिब्रेशन करू. यस, सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. आपण लवकर भेटूया. चल बाय. बाय. उर्मिला, अगं ये ना बाहेर. हो आलेच आई. राणी, खूप प्रेम आहे ना तुझं इंद्रावरती? पण इंद्राचं हे अफेअर तुला कळल्यानंतर तुझी काय अवस्था होईल त्या कल्पनेनेच मला खूप आनंद होतोय. काय होईल तुझं, तुझा इंद्रा, तुझा संसार, तुम्ही दोघं. इंद्रा, राणी, थँक्यू. तनिषा, राणी आली बाहेर. काय? हो हो. इंद्रा, आपल्यात जे झालंय ते तिला समजलं तर प्रॉब्लेम होईल. खूप मोठा प्रॉब्लेम होईल. ऐक ना, तिथे तुला बघण्याच्या आत तुला. मी कुठे? अरे कुठे लव यार, तू चल. ये लवकर, इकडे लप माझ्या मागे. लवकर लप. अहो तुम्ही एवढ्या लवकर उठलात? रात्री झोप लागली की नाही? हो, झोप लागली आणि मी ते मला काय झोप लागली तरी असं अडकळत काय बोलताय? बरं, मी घरी नव्हते म्हणून काही ड्रिंक वगैरे केलं नाहीत ना तुम्ही? नाही
नाही नाही अजिबात नाही, ड्रिंक नाही केलं. बरं तुम्हाला माहिती आहे का तिकडे मला तुमची खूप आठवण येत होती. सारखा तुमचाच विचार येत होता. असं वाटत होतं की सगळं सोडून तुमच्याकडे या. कशातच मन लागत नव्हतं. मला इतकी आठवण येत होते की मी सगळं सोडून येणार होते लगेच अर्ध्या रात्री तुमच्याकडे. पण मग ते दिवे, मी जेवढे दिवे पेटवत होते ते सगळे विझत होते. म्हणून उशीर झाला यायला. नाही बरंच झालं तू अर्ध्या रात्री नाही आलीस, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसला असता. बरं तुम्ही थांबा, मी लगेच आवरून येते. अरे यार, रूम मध्ये सगळं विस्कटलेलं आहे. माझे कपडे अस्ताव्यस्त पडलेत. तनिषाचं काही सामान सुद्धा तिकडे असू शकतं. हे सगळं राणीने बघितलं तर. सुपर्ब. इंद्रा, तू गडबडीत हे हॉलमधलं तर आवरलंस, पण आता राणीला कसं थांबवशील? ती वर जाऊन सगळं बघेल अँड फ्रॉम देअर तुमच्या नात्यात ठिणगी पडायला सुरुवात होईल. मग मी तुझ्या मनात माझी जागा कशी तयार करते तू बघच. राणी 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 ऐक. काय झालं? मी मला काय झाले? झोप नाही झाली का तुमची? हो असं अडखळत का बोलताय मगापासनं? चहा, मला चहा हवाय. चहा हवाय माहितीये मला, मी म्हणाले ना बनवते. मी आता पटकन वर जाते, तयार होते आणि लगेच चहा करायला घेते. नाही नाही नाही, मला आत्ताच हवाय चहा. दे ना प्लीज, बनव प्लीज. काय झालं तुम्हाला? असा काय हट्ट करताय? मी बनवते चहा, मी 2 मिनिटात परत नाही, ऐक ना, मला चहा आत्ताच हवाय ना. मी सांगितलं ना, म्हणजे माझा मूड जाईल नंतर, मग मला इच्छा नाही होणार चहा प्यायची. आताच दिला तर बरं होईल. प्लीज प्लीज दे ना. बरं ठीक आहे, करते मी चहा. राणी किचन मध्ये गेली, ती बाहेर येऊन तुला बघण्याच्या आधी तू इथून निघ. जे काही झालंय त्यावर बोलूया आपण. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस आणि थोडा नॉर्मल हो ना. किती टेन्शन आहे रे चेहऱ्यावर. रिलॅक्स. राणीला जर संशय आला तर काय होईल माहिती आहे ना. मी येते. हो.